फ्रेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांना अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आंतरराष्ट्रीय सन्मान. रायगड जिल्ह्याची सुपुत्र पळसपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व लोकांच्या मनात घर करून राहिलेले लोकप्रिय नेतृत्व चंद्रकांत भोईर यांना त्यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांच्याकडून सोशल वर्क क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी दिल्ली येथे भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्कारामुळे संपूर्ण पनवेल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू करून पुढे आदर्श सरपंच व संवेदनशील लोकनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे चंद्रकांत भोईर हे सर्वसामान्य जनतेचे खऱ्या अर्थानं आधारवड ठरले आहेत. सामाजिक बांधिलकी, विकासात्मक दृष्टिकोन, दानशूर वृत्ती आणि माणुसकीची जाणीव याचा संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो. त्यांच्या या लोककल्याणकारी कार्याला या मानद डॉक्टरेट पुरस्काराने आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार स्वीकारताना चंद्रकांत भोईर यांनी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना व जनतेला मी हा सन्मान समर्पित करतो. माझ्या हातून सदैव सत्कर्म घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रसिद्ध उद्योजक राजन शेलार यांनीही या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की खेळाडूपासून लोकनेत्यापर्यंतचा चंद्रकांत भोईर यांचा प्रवास हा आदर्श आणि प्रेरणादायी आहे. जागतिक पातळीवर त्यांनी नाव उज्ज्वल केलं आहे. माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून रायगड जिल्ह्याच्या इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे. 35 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिलं जर काम केलं असेल मी छत्रपती शिवाजी सहाय्यक मंडळ स्थापन करून त्या मंडळाला मी अध्यक्ष होतो. 4 खुल्या बांधल्यावर शिक्षणाची सोय केली. दुसरं काम केलं तर गावाला पाणी नव्हतं. शासनाची योजना, केंद्र सरकारची योजना राबवून जवळजवळ 6000 लोकांना पाणी मिळतं. त्यातल्या आदिवासी व मागासवर्गीय जनतेसाठी मोफत पाणी दिलं तर कोणत्याही प्रकारचं बिल घेतलं जात नाही. कनेक्शन सुद्धा मोफत दिलं. याशिवाय आदिवासींना मोफत घर बांधून दिली. तिकडे गणेशवाडी म्हणून आहे. त्या गणेशवाडीमध्ये बरेच वर्ष लाईटची सोय नव्हती, रस्ते नव्हते. त्यांना लाईटची सोय करून दिली. याशिवाय एक गावाला सुशोभित असेल ग्रामपंचायत नव्हती. 300 रुपये खर्च करून आम्ही ग्रामपंचायत बांधली. त्याच्यासमोर शिवछत्रपती महाराजांचा भव्य पुतळा माझ्या भावाचं सहकार्य करून देणगी स्वरूपाने आम्ही ते उभं केलं, स्वखर्चाने उभं केलं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय पुतळा, याच्यापासून समाजाला आदर्श असावा या दृष्टिकोनातून आम्ही शिवछत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन्ही पुतळे उभे केले. महिलांसाठी योजना राबवल्या, त्यांना योजनेचा फायदा मिळवून दिला. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करता येईल याकडे मी लक्ष दिलं आहे. त्याशिवाय आमचं स्वतःचं हायस्कूल आहे, PJT नॅशनल स्कूल. त्याच्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सवलत देत असतो, मदत करत असतो.